दिवा ते चिपळूण विशेष गाडी सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उभी आहे। नमस्कार गावाल्यांनो, काय मग गणपती गावाजवळची तयारी झाली मा? अहो कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, आपल्या मध्य रेल्वेद्वारे चिपळूणकरांसाठी गेल्या 3 वर्षांपासून एक विशेष गणपती मेमो ट्रेन सोडण्यात येते। 2022, 2023, 2024 आणि 2025 साली देखील दिनांक 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2025 साली देखील ही विशेष गणपती मेमो ट्रेन सोडण्यात आली आहे। वाजले सकाळचे 6:30। लोकेशन दिवा जंक्शन आणि प्लॅट क्रमांक 5 नंबरला पाहू शकता लागलेली आहे मेमो ट्रेन। कोणती? 01155 दिवा चिपळूण मेमो ट्रेन। तर या गणपती विशेष मेमो ट्रेनने कोण कोण प्रवास करणार तर त्यांनी सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सोबत 110 रुपयांमध्ये तुमचा हा संपूर्ण प्रवास होतो दिवा ते चिपळूण, तेही 7 ते 8 तासांमध्ये। मी येण्या अगोदरच आपली ट्रेन लागलेली होती दिवा चिपळूण। ट्रेन क्रमांक झाला 01155। लक्षात ठेवा, गेल्या 2 वर्षी लगातार RCF चे जुने कोच मिळाले होते, पण या वर्षी 2025 साली नवीन ICF कोच मिळाले आहेत मेमो ट्रेनचे। एकूण 8 डब्यांची नसून तब्बल 12 डब्यांची मेमो ट्रेन लागली आहे। किती? 12 डब्यांची। आणि आतमधून असा काही हा संपूर्ण व्ह्यू। आज आहे या ट्रेनचा पहिला दिवस, माझा पहिला प्रवास, त्यामुळे गर्दी तुम्हाला मिळणार नाही। विचार करा, शेवटपर्यंत अशी गर्दी राहिली आपले कोकणवासी झोपून प्रवास करतील। मेमो ट्रेनचा प्रवास आहे, तुम्हाला झोपून प्रवास करता येणार नाही। जो काय करत असेल आरामात बसून प्रवास करा। अतिशय महत्त्वाचा प्रवासात लागणारा वॉशरूम तो देखील या मेमो ट्रेन मध्ये, नवीनच ICF वाल्या मेमो ट्रेन मध्ये अवेलेबल आहे। आता कोणत्या आतमध्ये गेलंय, पण टेन्शन घेऊ नका, प्रत्येक कोच मध्ये एक असा वॉशरूम दिला गेलाय। 22 ऑगस्ट पासून सुरू होणारी दिवा चिपळूण मेमो ट्रेन एकूण कोणकोणत्या ठिकाणी थांबणार, प्लस तिकीट भाडे किती, आणि अतिशय महत्त्वाचं कोणाकोणाला ही ट्रेन फायद्याची आहे त्या बाबतीत संपूर्ण माहिती देण्यात येईल। आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ पाहतंय या दिवा जंक्शन वरून, आपल्या दिवा भागातून, नक्कीच कमेंट करून सांगा। आपले अजूनही प्रवासी वर्ग चढले आहेत ज्यांना आश्चर्याचा धक्का बसला की एवढी ट्रेन रिकामी कशी। तुम्ही दोघं पण गावी जाणार का? ओके, कुठे जाणार, उतरणार? अच्छा, बरोबर, कारण सगळ्या ठिकाणी ट्रेन थांबत जाणार आहे। या ट्रेनचा आज पहिला दिवस, त्या ठिकाणी लागली होती सावंतवाडी पॅसेंजर, त्यामुळे आजचा दिवस लागली आहे प्लॅट क्रमांक 6 नंबरला। कदाचित गणपतीसाठी विशेष 7 नंबरला देखील लागू शकते, नो आयडिया, पण लक्षात ठेवा 6 किंवा 7 किंवा 8 तिघांमधून कुठेही ट्रेन लागू शकते। आज लागली आहे प्लॅट क्रमांक 6 नंबरला। चला तर मंडळी, ऑन टाइम 7:15 ही ट्रेन रवाना होते दिवा जंक्शनच्या प्लॅट क्रमांक 6 नंबरवरून। चला, हो धन्यवाद। लक्षात ठेवा टायमिंग सकाळी 7:15 म्हणजे 7:15, आणि ही ट्रेन रवाना होते चिपळूणसाठी। 2025 ची दिवा चिपळूण या ट्रेनची पहिली फेरी, पहिला प्रवास, ते सुद्धा गणरायाच्या नामस्मरणाने प्रवासाला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समुद्र तनु नदी वळणाची ग, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना। पस्तीस मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण करत 7:50 आपली ट्रेन पोहोचते पनवेलला। पनवेलचं देखील प्लॅट क्रमांक 6 नंबरला गाडी लागते। बघूया या ठिकाणी किती प्रवासी ऑनबोर्ड होत आहेत प्रवासी वर्ग आहे। चिपळूणपर्यंत माहीत नाही, पण रोहा मात्र 100% आहेत। जो प्रवासी वर्ग रोजचा आहे कामाला जाणारा, ते देखील या ट्रेनमध्ये ऑनबोर्ड होऊ शकतील। दिवा चिपळूण मेमो ट्रेनचा ऑफिशियली पनवेलला टायमिंग आहे 7:55 आणि बरोबर 8 वाजता म्हणजे 5 मिनिटाचा हॉल्ट घेत या ठिकाणी रवाना होईल। तर लक्षात ठेवा, जे कोणी ऑनबोर्ड करणार आहे पनवेलला, ट्रेनचा टायमिंग आहे 7:55। रोहा, माणगाव, चिपळूण, पुढे अंजनी, सापेवामने, बिनेरे, करंजाडी या भागातून राहणारे कोकणवासी आहेत आणि गणपतीसाठी या विशेष मेमो ट्रेनचा प्रवास करायचा आहे। तर लक्षात ठेवा, ट्रेन क्रमांक 01155 दिवा ते चिपळूणसाठी, आणि चिपळूण ते दिवा होतो 01156। 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर
दररोज नियमितपणे 7:10 सुटेल सकाळी दिवा जंक्शनवरून, जी तुम्हाला 230 किलोमीटरचा प्रवास करून दुपारी 2ला सोडेल चिपळूण स्टेशनला. आणि ताबडतोब त्याच दिवशी 1.5 तासात रवाना होते. म्हणजे चिपळूणवरून हिचा टायमिंग आहे रवाना व्हायला दुपारी 3:30, जे तुम्हाला रात्री 10:50 सोडेल दिवा जंक्शनला. दिवा ते चिपळूण या दरम्यान जेवढी स्थानके आहेत, निळजे म्हणा, तळोजे, पनवेल, आपटा, रसायनी, पेण, हमरापूर, इतर जे काही, त्या सर्व ठिकाणी या ट्रेनला हॉल्ट दिला गेला आहे. याचा अर्थ की ही ट्रेन सगळ्या ठिकाणी हॉल्ट घेणार, सगळ्या ठिकाणी. जेवढे डी ग्रेडचे स्टेशन आहेत त्या ठिकाणी देखील. त्यामुळे मनात शंका धरू नका की ही ट्रेन या ठिकाणी थांबेल का, त्या ठिकाणी थांबेल का. टेन्शन घेऊ नका. दिवा ते चिपळूण या दरम्यान जेवढी स्थानके आहेत, 25-30 स्थानके, त्या सर्व ठिकाणी ही ट्रेन थांबेल. ऑन टाइम म्हणजे बाई ऑन टाइम 8 वाजता आपली ट्रेन रवाना होते पनवेलवरून. म्हणलं जरा चहा वगैरे काहीतरी मिळून जाईल, पण यार हा बघा चहावाला पुढच्या डब्यात होता आणि मी इथं मागे शोधतोय. जल्ला सगळा कल्ला तो. पनवेलवरून आपल्या कर्जत दिशेने जाणारी वेगळी लाईन आहे आणि त्या ठिकाणी डबल लाईनचे कामकाज आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इकडून जाते पण ब्रिज बांधून त्या ठिकाणी डबल लाईन करणार आहे. ढिंच्याक असा प्रवास करत आपली ट्रेन पोचली पेणला बरोबर सकाळी 8:50. शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. रोहा या ठिकाणी येऊन आपल्या मध्य रेल्वेची शेवटची हद्द पुढे सुरू होणार कोकण रेल्वे. समोर गणपती बाप्पा. रोह्याला या ठिकाणी गाडी पोचली बरोबर 10:15. निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा या ठिकाणी येण्याचा टायमिंग आहे सकाळी 9:45. बोला गणपती बाप्पा. नागोठणेच्या आधी कासूला ट्रेन अर्धा तास धरून धरली होती, कारण मागून ओव्हरटेक केला 10:03 मांडवी एक्सप्रेसने. जशी ट्रेन भरली होती पनवेलला तशी या ठिकाणी येऊन रिकामी झाली. बोललो होतो की बरेचसे प्रवासी वर्ग अलीकडचेच कासू, पेण, नागोठणे, इव्हन रोहा, आणि आता पूर्णपणे ट्रेन रिकामी. कोण कोण व्हिडिओ बघतोय रोह्यामधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही रोहेकर. कारण रोह्याला पब्लिक देखील भरपूर उतरली. आता यापुढे बऱ्यापैकी ट्रेन आता रिकामी आहे. फक्त आजचा दिवस, उद्यापासून मात्र भरलेले. चला रोहे टाटा.
पनवेलला सांगितल्याप्रमाणे आपली ही मेमो ट्रेन दिवा चिपळूण सगळ्या स्टेशनला थांबणार आहे. सगळ्या दिव्यावरून निघाल्यापासून आतापर्यंत जे जे स्थानक लागले सर्व ठिकाणी थांबली. कोलाडला आपली ट्रेन पोहोचली आणि या ठिकाणाहूनच आपल्या ज्या रोरो ट्रेन असतात त्या ठिकाणून सुरू होतात आणि या ठिकाणी येऊन संपतात. रोरोवरून आठवलं, आपल्या कोकण रेल्वेने पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे ह्या महिन्यापासूनच कार ऑन ट्रेन रोरो जी सेवा जाते रेल्वे सेवा, तुम्ही तुमच्या गाड्या रेल्वेवरती बसून आरामात तुमच्या गावी जाऊ शकता. त्याची सुरुवात या ठिकाणी होणार होती. कुठून? कोलाड स्टेशनवरून. जरा कमेंट करून सांगा कुणी कुणी आपल्या गाड्या रेल्वेवरती बसून नेले आहेत, कारण माझ्या मते तरी त्याला रिस्पॉन्स खूप कमी मिळाला. ट्रेन करायची लोड कोलाडपासून आणि अनलोड करायची वेर्णाला, कुठे थेट गोवा. या 01155 दिवा चिपळूण मेमो ट्रेनचा प्रवास आवडतो की नाही? नक्की लाईक करून कमेंट करत जावा. समजा ज्यांना या मेमो ट्रेनचा प्रवास करता नाही येऊ शकत किंवा वेळेवर पोहोचता येणार नाही, तर लक्षात ठेवा दिनांक 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दुसरी मेमो ट्रेन सोडण्यात येणार आहे दुपारी 1:30. कोणत्या ठिकाण? फक्त दिवा जंक्शन ते खेड, अंजनी चिपळूणसाठी नाही. म्हणजे जे कोणी प्रवास केले खेड पट्ट्यापर्यंत त्यांना दुसरी मेमो ट्रेन आहे, जिचा ट्रेन क्रमांक 01133/01134 आजपासून सुरू होणारे दुपारी 1:30, जी तुम्हाला रात्री 8 वाजता सोडेल खेडला. पावसाचा भाग काय खरं नाही. मुंबई ठिकाणी पडतोय, कमी होतोय, या ठिकाणी पण कमी होतोय, पडतोय, येऊन जाऊन इंदापूर नंतर येणारा पुढील स्टॉप माणगाव या ठिकाणी प्रवासी वर्ग बहुतेक चढतील, पण काय सांगू शकत नाही, आणि उतरणारे देखील मागे भरपूर आहेत. तिकीट भाड्याबद्दल बोलायचं झाले तर या ट्रेनचं तिकीट भाडे ॲज कम्पेअर टू एक्सप्रेस सेमच आहे, काहीच बदलाव नाही. जे तुम्ही दिवाळी ट्रेनसाठी म्हणा किंवा मांडवी ट्रेनसाठी तिकीट भाडे काढता तेच तिकीट फेअर या ठिकाणी लागू आहे. पॅसेंजरचं तिकीट फेअर लागू होत नाही. माझा प्रवास होतोय दिवा ते चिपळूण, म्हणजे तिकीट काढले मी मुलुंड ते चिपळूण, मला तिकीट पडले प्रति 110 रुपये. आणि खेडपर्यंत प्रवास केला असता तर तिकीट भाडे लागले असते किती? 90 किंवा 95 रुपये, बहुतेक 95 रुपये. या मेमो ट्रेनसाठी तुम्हाला कुठेही आरक्षण करण्याची गरज नाही. संपूर्ण ही 12 डब्यांची मेमो अनारक्षित आहे, जनरल डबे बोलू शकतो. जे कोणी पहिले ट्रेन पकडणारे असतील किंवा सीट अडवणारे असतील त्यांना ही जागा मिळेल आरामात बसायला. 3x3चं कॉम्बिनेशन, वरती लगेज होल्डर, पण मोबाईल चार्जिंगसाठी काही सोयी सुविधा नाही. मात्र इमर्जन्सीसाठी टॉयलेटची सुविधा उत्तमरित्या केली आहे. मांडवीला गेले, मांडवीला. कासोला ट्रेन फक्त अर्धा तास थांबून धरली होती, म्हणजे मांडवीच्या ओव्हरटेकसाठी. माणगावला सुद्धा बऱ्यापैकी प्रवासी वर्ग उतरले, जे इथून जाणारे थेट मसारा, पुढे श्रीवर्धन या दिशेने, आणि संपूर्ण ट्रेन मला दिसते इथून अख्खीच्या अख्खी ट्रेन रिकामी आहे.
चिपळूणकर खेडकर त्यांच्यासाठी मेमो ट्रेनची सेवा सुरू झाली. पण जे लोक राहणार आहेत रत्नागिरी, पुढे संगमेश्वर, आरवली, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, ओरोसकोडा, सावंतवाडी, त्या लोकांचं काय आहेत त्या लोकांसाठी हॉलिडे स्पेशल जादा ट्रेन आहेत. वीर स्टेशनला आपली गाडी पोहोचली होती सकाळी 11:15 म्हणजे 11:15. आता आपण बरोबर मुंबई गोवा हायवेच्या पॅरल आहोत आणि पुढे गेल्यानंतर एक टनेल लागेल दासगाव. रत्नागिरीकरांसाठी ऑलमोस्ट सगळ्या ट्रेन आहेत, सगळ्या ट्रेन थांबणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त संगमेश्वर, पुढे मग विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागातल्या कोकणवासियांसाठी हॉलिडे स्पेशल ट्रेन सोडण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 011151, 011152, इव्हन 011171, 011172 तुम्हाला दिसते पूर्ण स्क्रीनवरती लिस्ट. मोजून 4 ते 5 हॉलिडे स्पेशल ट्रेन आहेत ज्या दररोज धावणार. कधीपासून? 23-24 ऑगस्ट थेट 8-9 सप्टेंबर पर्यंत. आणि ह्या ट्रेनची माहिती त्या लोकांसाठी ज्यांना जनरलने प्रवास करायचा आहे, कारण बुकिंग तर बाबा फुल झालेलीच आहे. फक्त ज्यांना जनरलने प्रवास करायचा आहे तर ह्या हॉलिडे स्पेशल ट्रेन्स आहे. मध्य रेल्वेद्वारे या ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. सोबत आपल्या पश्चिम रेल्वे, वेस्टर्न रेल्वेद्वारे देखील ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. आणि त्यापैकी मला सकाळी मिळाली मुंबई वांद्रे टर्मिनस रत्नागिरी हॉलिडे स्पेशल. ट्रेन क्रमांक काय? 0915, 0916. तर ज्यांना प्रवास करायचा आहे बोरिवली, वसई, अलीकडे भिवंडी, कोपरला आयडिया माहित नाही, पण वसई, बोरिवली ह्या लोकांसाठी ठीक आहे वेस्टर्न लाईनच्या. आणि रत्नागिरीपर्यंत प्रवास करायचा आहे तर ट्रेन नंबर लक्षात ठेवा 0915, 0916. माझ्यासोबत असणाऱ्या को पॅसेंजर काकी देखील उतरतायत आता त्यांच्या गावी करंजाडीला. इथून तुमचं गाव जवळ आहे का? किती म्हणजे अंतर आहे किलोमीटर? 1 तासावर आहे. मग आता कसं जाणार तुम्ही? रिक्षा पकडून जाणार. काय गावाचं ना तुमच्या? कुंबळे. वा ठीक आहे. सावकाश जावा. कसा वाटला? मस्त की आरामात झोपून प्रवास मस्त वाटला. धरा सावकाश जावा. हो. करंजाडी मंडळी माफ करा, दिवा ते चिपळूण दरम्यान या ट्रेनला तब्बल 25 ते 26 स्थानके आहेत. सगळे मला कॅप्चर करता येणार नाही, जे मेन आहेत तेच आपण आता कॅप्चर करूया. हा झाला करंजाडी, अलीकडे वीर, पुढे माणगाव, पुढे विनेरे, दिवाणकवटी, खेड, झाला मग चिपळूण. हे बघा लगेच 1 मिनिटाचा हॉल्ट घेत ट्रेन रवाना. गणपतीसाठी गर्दीतून भले प्रवास हो, पण लक्षात ठेवा तिकीट काढून प्रवास करा. कारण कोकण रेल्वेचा GR निघाला आहे की प्रत्येक स्टेशनवरती प्रत्येक ट्रेनमध्ये TCची फौज असणार. त्यामुळे ज्यांना सवय आहे बिना तिकीट प्रवास करायची तर कृपया करू नका. असं केल्यास दंड तर बसेलच, डायरेक्ट कोर्टात सुद्धा जाऊ शकता तुम्ही. सो तिकीट काढा आणि आरामात बसून झोपून ट्रेन रिकामी मिळाली तर
प्रवास करा. कळंबंजीला येऊन वातावरण लय एकदम भारी झालंय. सगळं मळभट शांत सुशेगात वातावरण. 15 मिनिटं झाले या ठिकाणी येऊन. समोरून आता ट्रेन क्रॉस होते 16346 नेत्रावती एक्सप्रेस. जावा सावकाश. नाव आपलं? प्रतीक कदम. चला धन्यवाद. फायनली बाबा 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. दिवा ते खेड या ठिकाणी येऊन खेड रेल्वे स्टेशन. आपली ट्रेन पोहोचली निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिराने दुपारी 12:50. हरकत नाही, तरी सुद्धा आपली ट्रेन ऑन टाइमच आहे. उरली सुरलेली जेवढी पब्लिक होती ती या ठिकाणी उतरली खेडला. या ठिकाणून 3 तालुके लागतात, मंडणगड, दापोली आणि खेड. तुम्ही कधी खेडला आलात, प्लॉट क्रमांक 1 नंबरलाच इथे हॉटेल आहे, म्हणजे छोटंसं स्टॉल आहे, श्री समर्थ टी स्टॉल. ह्यांच्या स्टॉलवरती मिळणारा जो वडापाव आहे त्याची जी चव अतिशय भारी. जेव्हा कधी आलो खेडला, स्टे असेल चांगल्या प्रकारे, तर ह्यांच्याकडेच वडापाव फिक्स. तुम्ही सुद्धा कधी ट्राय केले की नाही श्री समर्थ टी स्टॉलचा वडापाव? नक्कीच नक्कीच कमेंट करून सांगा. बस तर पब्लिक आता संपूर्ण ट्रेन रिकामी. सगळ्या 12च्या 12 डब्यांमध्ये फक्त एकटाच. कोण कोण कोण? तुमचा भूषण गावडे. चला तर मंडळी, बरोबर दुपारी 1:37 आपली ट्रेन पोहोचली. ह्या ट्रेनच्या डेस्टिनेशन स्टेशनला, अर्थातच चिपळूण. दुपारी 2चा टायमिंग होता. आपली ट्रेन 25 मिनिटे लवकरच पोहोचली. प्लॅट क्रमांक किती? 2 नंबरला. आणि 1 नंबरला लागली आहे हॉलिडे स्पेशल. कोणती? मंगळूर उधना. असा काही प्रवास पार पडतो दिवा ते चिपळूण. मागे 2023 साली हीच ट्रेन एक्सटेंड केली होती रत्नागिरीपर्यंत, म्हणजे चालायची दिवा ते रत्नागिरी. आणि खरंच यावर्षी देखील केली असती तर बरं झालं असतं, कारण पुढे जे संगमेश्वर किंवा आरवली इकडच्या लोकांसाठी ही ट्रेन खरंच फायदेशीर ठरली असती. कधी रत्नागिरीपर्यंत एक्सटेंड केली असती तर, परंतु चिपळूण ठेवली आहे. आणि दुसरी जी मेमू ट्रेन आहे ती खेडपर्यंत. आता 1.5 ते 2 तास आराम करेल आणि दुपारी 3:30ला रवाना होईल पुन्हा एकदा दिवा जंक्शनसाठी. टायमिंग लक्षात ठेवा, किती? 3:30 दुपारी. फ्लाईट क्रमांक 2 चिपळूणचा. तर मंडळी, दिवा चिपळूण मेमू ट्रेनचा संपूर्ण प्रवास सोबत थोडक्यात दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. ज्यांना नाही माहिती त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून पोहोचवून प्रवास करायला सांगा. आणि हो, पुन्हा सांगतोय, एक नाही तब्बल 2 मेमू ट्रेन सोडण्यात आली आहेत. एक सकाळी 7:15 ही दिवा चिपळूण आणि दुसरी 11:33 दिवा ते खेड. टायमिंग काय? दुपारी 1:30.
थांबूया मंडळी आजची व्हिडिओमध्ये इथेच. भेटूया एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. आता प्रवास म्हटलं तर काय डायरेक्ट गणपतीला गावीच, पण लपडं काय माहिती का, मला अजून तिकीटच मिळाली नाही गणपतीला गावी जायची. तर उशीर जाणार आहे 30-31 मनाने. आता बघूया एसटीचा काही जुगाड करावा लागेल, नाहीतर आपली रेल्वे जिंदाबाद. जे काही अपडेट्स असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पण तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेटेल असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.